नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुंतवणूक केलेली RRP इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी महाराष्ट्रात सेमीकंडक्टरमध्ये 5,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक येत्या 5 वर्षात केली जाईल. या गुंतवणुकीत तेंडुलकर यांची किती गुंतवणूक आहे याची सविस्तर माहिती अजून मिळालेली नाही. गेल्या 23 मार्च रोजी नवी मुंबईत तेंडुलकर, निवृत्त अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि कंपनीचे संस्थापक, प्रवर्तक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोंडनकर यांच्या उपस्थितीत 25,000 चौरस फुटावर या एरियावर कंपनीने नवीन सेमीकंडक्टर असेंब्ली व चाचणी युनिटचं उद्घाटन केलं होतं. भारताच्या चालू खात्यावरील तूट ऑक्टोबर ते डिसेंबर त्रैमासिकात 11.4 अब्ज डॉलरच्या पातळीवरून 10.5 अब्ज डॉलरवर खाली आली आहे. तुटीचं हे प्रमाण देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात अर्थात GDPच्या तुलनेत 1.2% एवढं आहे. वर्षभरापूर्वी चालू खात्यातील तूट ही 16.8 अब्ज डॉलर एवढी होती. मुकेश अंबानींचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 54% वाढेल असा अंदाज गोल्डमन सॅक्सने आपल्या रिसर्च रिपोर्टमधून व्यक्त केला आहे. 2026 या आर्थिक वर्षात रिलायन्सचा शेअर 4,495 रुपयापर्यंत वर जाऊ शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. रिलायन्स आणि डिझनी या दोन्ही कंपन्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत माध्यम व्यवसायात काम करणार आहेत. रिलायन्स या उपक्रमात 11,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC हा जगातला सर्वाधिक मजबूत ब्रँड असल्याचं ब्रँड फायनान्सनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. LICची ब्रँड व्हॅल्यू ही 9.8 अब्ज डॉलर इतकी आहे. तर LICचा ब्रँड इंडेक्स स्कोअर हा 88.3% आहे. तर ब्रँड रेटिंग AAA आहे. भांडवली बाजारात लिस्ट होणाऱ्या मायक्रो, स्मॉल आणि मीडियम अर्थात MSME कंपन्यांचं प्रमाण आता वाढतंय आणि त्यातून गुंतवणूकदारही भरभरून लाभ कमवत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात 190 SME कंपन्यांनी भांडवली बाजारातून सुमारे 5,579 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. तर 2022-23 या वर्षात कंपन्यांनी SME IPOद्वारे भांडवली बाजारातून 2,235 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. मुंबईने अब्जाधीशांच्या संख्येत बीजिंगला मागे टाकत जागतिक अव्वल स्थान पटकावलं आहे, अशी माहिती हुरुन ग्लोबलने जाहीर केलेल्या यादीत मिळाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गेल्या वर्षभरात अंबानींच्या संपत्तीत 40% वाढ झाली आहे. अंबानींची संपत्ती 115 अब्ज डॉलर इतकी आहे. तर गौतम अदानी हे देशातील श्रीमंतांमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 86 अब्ज डॉलर आहे. हिंडनबर्गच्या आरोपानंतर अदानी यांची संपत्ती कमी झाली होती. मात्र त्यांनी हा तोटा भरून काढत गेल्या वर्षी संपत्तीत 62% वाढ केली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.